रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्यावरती टीका करताना बोलताय, आनंदराज आंबेडकर कुठाय तुम्ही, कुठाय? सोलापूरच्या कार्यक्रमात, सोलापूरच्या त्या परिषदेमध्ये म्हणला का नाही? ती भाषणाची स्टाईल, टाळ्या पडते त्या म्हणून ती काही बोलायचं. पण प्राध्यापक आहे की जरा बहाणा ठेवून बोलाय ना. काय म्हणतात? आनंदराज आंबेडकर कुठाय तुम्ही, कुठाय? आपण प्राध्यापक सुकुमार कांबळे ही असं बोलत असताना तुम्ही कुठाय हे जरा तपासलं असतं तर बरं झालं असतं. जे स्वतःच काचेच्या घरात राहतात ना, त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये. जे प्रस्थापिताच्या वसरीवर बसलेत गुलाम म्हणून, जे प्रस्थापिताच्या वसरीवर उसण्या सत्तेच्या उसण्या अवसानासाठी प्रस्थापिताच्या वसरीवर बसले, त्यांनी स्वाभिमानाची अक्कल दुसऱ्याला शिकवू नये. आणि प्राध्यापक सुकुमार कांबळे सर, अशी एक म्हण आहे बघा. काय म्हण आहे? आपण म्हणतो बघा, आपण असे दुसऱ्याला आणि शेंबुडा आपल्या नाकाला. काय म्हणतो? आपण असे दुसऱ्याला आणि शेंबुडा आपल्या नाकाला. प्राध्यापक सुकुमार कांबळे सर, तुम्ही दुसऱ्यावर टीका करताना, दुसऱ्यावर असण्यापेक्षा तुमच्या नाकाला जातीचा आणि स्वार्थाचा शेंबुडा आहे, तो शेंबुडा आधी कांबळे सर पुसा. काय? तुमच्या नाकाला स्वार्थाचा आणि जातीचा शेंबुडा आहे, तो शेंबुडा आधी सुकुमार कांबळे पुसा, मग दुसऱ्याला हसा. अरे किती दिवस आंबेडकर घराण्याकडून अपेक्षा करायच्या? अरे आंबेडकर घराण्याचं या महाराष्ट्रावर, या देशावरती फार मोठे उपकार आहेत प्राध्यापक सुकुमार कांबळे. तुमच्यासारख्या प्राध्यापक असणाऱ्या माणसाला माहीत नसून या आंबेडकर घराण्याकडून, आणखी आंबेडकर वंशजाकडून किती दिवस अपेक्षा करायची? अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील दीन दलित उपेक्षित बहुजन समाजाच्या, मातंगालाच नव्हे तर बहुजन समाजाच्या उद्धारासाठी, सन्मानासाठी स्वतःची मुलं दगवली व त्याची पर्वा केली नाही. स्वतःची मुलं या सामाजिक क्रांतीच्या चळवळीमुळे स्वतःची मुलं दगवली तर त्याची पर्वा न करता बहुजन समाजाच्या कोट्यावधी मुलांच्या भल्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याचं रान केलं. त्याचाच परिणाम म्हणून आज प्राध्यापक सुकुमार कांबळे तुम्ही प्राध्यापक झाला ना, तरी सुद्धा त्यांच्या लेकरा, महामानवांच्या वंशजावरती, महामानवांच्या नातूवरती, त्यांच्या लेकरावरती तुम्ही टीका करता. आनंदराज आंबेडकर कुठाय तुम्ही, कुठाय? हे म्हणताना तुम्ही शरद पवारांच्या फाटक्या झोळीत बसून बोलताय का हे? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या लेकराला औषध पाण्यासाठी खर्च केला नाही, दगावली तरी, पण एक मातंग समाजाचा मुलगा 10वी पर्यंत शिकवला. हो, हे उपकार आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या घराण्यांचं या देशावरती प्रचंड उपकार आहे. प्राध्यापक सुकुमार कांबळे तुमच्यावरती प्रचंड उपकार आहे. मातंग समाजावरती तर प्रचंड असं उपकार आहेत. मातंग समाजावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं दुसरं कुणाचंच उपकार नाही, एवढं प्रचंड उपकार आहेत. आणि तरी सुद्धा त्या उपकाराची जाणीव न ठेवता तुम्ही कृतज्ञपणाची भाषा करताय. मी असं या ठिकाणी म्हणेल की प्राध्यापक सुकुमार कांबळे सर, खरंच तुम्हाला लय मातंगाचा पुळका येतोय ना, तर एकच मुलगा तुम्ही मातंगाचा, कोणता एक मुलगा तुम्ही दत्तक घ्या आणि त्याचं शिक्षणाची पूर्ण व्यवस्था करा. त्यांना चांगल्या पद्धतीचं करिअर त्यांचं घडवा. एक मांगाचा मुलगा दत्तक घेऊन टाका प्राध्यापक सुकुमार कांबळे सर, चला. आणि मी तुम्हाला सांगतोय, तुमच्यासारखी अशी 5 प्राध्यापक दाखवा मला. प्राध्यापक सुकुमार कांबळे सर, तुमच्यासारखे अशी 5च प्राध्यापक दाखवा की दी प्राध्यापक मंडळी मातंग समाजाच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी मदत करतात, सहकार्य करतात. याची उदाहरण म्हणून तुमच्या सहित 5च प्राध्यापक मला मागाची दाखवा. 5च नोकरदार कर्मचारी मला दाखवा, चला. पण मी तुम्हाला महार समाजातील, तुमच्या भाषेत सांगतोय, महार समाजातील महार समाजातील मला बौद्ध समाजातील मी अशी 100 नोकरदार, मी प्राध्यापक दाखवतो, अधिकारी दाखवतो, कर्मचारी दाखवतो. असे 100 नोकरदार कर्मचारी
कर्मचारी असणारे महार समाजातील मंडळी, महार समाजातील कर्मचारी, बौद्ध समाजातील अधिकारी आणि नोकरदार वर्ग असे 100 दाखवतो की ते मातंग समाजाच्या मुलींसाठी शिक्षणासाठी त्यांनी सहकार्य केलेलं आहे, मदत केलेलं आहे. अशी मी 100 लोकांची यादी देतो, किमान 50 लोकांची तर यादी तुम्हाला देतो. चला, आव्हान आहे माझं तुम्हाला. काय? मातंग समाजाच्या मुलींच्या शिक्षणासाठी मदत केलेली, सहकार्य केलेले महार समाजातील किंबहुना बौद्ध समाजातील किमान 50 नोकरदार, कर्मचारी आणि अधिकारी वर्ग मी दाखवतो तुम्हाला. त्यांनी नाही विचार केला आपण महार आहोत, या मांगाच्या मुलींच्या शिक्षणासाठी का मदत करायची, का सहकार्य करायची, अशी जातीची भूमिका महार समाजातील नोकरदार लोकांनी नाही घेतली आणि घेतवी नाहीत. पण तुमच्या सहित प्राध्यापक सुकुमार कांबळे, तुमच्या सहित 5च प्राध्यापक मांगाची निवडून काढा की ते मातंग समाजाच्या मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करतात, मदत करतात. अशी 5च लोक काढा. चला. आणि तुम्ही आदरणीय रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्यावरती तुम्ही टीका करता आहे. ते एकनाथ शिंदेकडे गेले. एकनाथ शिंदे हिंदू आहेत ना, हिंदू. मग तुम्ही कसं काय गेले? अरे ते जरी गेले असले तरी त्याच्या पाठीमाग की ते काय हिंदुत्वादी विचारसरणी बौद्ध समाजामध्ये पेरणार नाही. काय त्यांचा हेतू असेल तो असेल, परंतु जरी तो विचार असला तरी सुद्धा हिंदुत्वाच्या मताला बौद्ध समाजामध्ये कधीच मतदान, कधीच सन्मान मिळणार नाही, पाठिंबा मिळणार नाही, हे सुद्धा सांगतोय हो. अरे रामदास आठवले साहेबांना तो विरोध झालाय ना, कपडे फाटूस तर मारल्याचा इतिहास आहे बौद्ध समाजामध्ये, महार समाजामध्ये. प्राध्यापक जोगेंद्र कवाड यांना स्टेजवर बोलू दिलं नाही, त्यांना दीक्षाभूमीत एका मुलीनं प्रवेश मिळू, दीक्षाभूमीत येऊ दिलं नाही. अरे स्वतः मी प्रबुद्ध साठे आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्यावरती अत्यंत जहरी भाषेत टीका केलेली आहे. काय म्हणजे एखाद्या प्रस्थापित भाजपच्या कळपात गेलेल्या बौद्ध आणि महार समाजाच्या नेत्यांना महार समाजानं, बौद्ध समाजानं अजिबात किंमत दिली नाही. त्यांना पुन्हा पूर्वीसारखी किंमत दिलं, हे सुद्धा आहे ना, हे सुद्धा आहे ना. आणि एकनाथ शिंदे हिंदू आहेत आणि म्हणून तुम्ही बोलताय. पण मग शरद पवारकडे जाताना, शरद पवार काय बौद्ध धम्म स्वीकारलाय काय? तर शरद पवार बी हिंदूच आहे ना. त्यांच्या नातीचं लग्न अलीकडं झालं, हिंदू पद्धतीनं झालं ना. होतं का तुम्हाला निमंत्रण? शरद पवाराच्या फाटक्या जोळीत तुम्ही जाऊन पडला, तुम्हाला त्यांच्या नातीच्या लग्नाचं निमंत्रण दिलंय का? होतं का? हिंदू पद्धतीनंच झालंय ना. कसं का? म्हणूनच म्हणतोय आपण असे दुसऱ्याला आणि शेंबूड आपल्या नाकाला. प्राध्यापक सुकुमार कांबळे, आधी आपल्या नाकाचा शेंबूड पुसा. दुसऱ्याचं आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. का? एवढे मोठे आंबेडकरवादी विचाराचे वक्ते आणि विचारवंत असताना, या वयात एवढा सन्मान असताना, तुम्ही या वयात काय झालं असं की स्वतःच्या हातानं पॅन्ट फाडून घेऊन दुसऱ्याला जगाला दाखवायला लागलाय? स्वतःची आबरू गेलेली कळना आणि समाजाची आबरू गेलेली कळना. कसले प्राध्यापक तुम्ही हो? आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी तुमचीच भूमिका आहे ना. काय? एका मुलाखतीत तुम्हीच म्हणलाय ना, 7वी शिक्षण झालेल्या माणसाला कलेक्टर कसं करायचं, अशी टीका केली ना मांगावर. 7वीपर्यंत शिक्षण झालेल्या पोराला कलेक्टर कसं करायचं? RSS वाल्याला महार समाज हा सापडला नाही, तर तो मांग समाज सापडला. आणि 7वीतला कलेक्टर कसा करायचा? आणि मग आता असं काय झालं की 7वी शिक्षण घेणाऱ्याला कलेक्टर करायला तुम्ही निघालेला आहे. आरक्षणाचं उपवर्गीकरणाचं समर्थन करून तुम्ही काय 7वी शिक्षण झालेला कलेक्टर करायला निघालाय काय? काय? आणि काय म्हणताय तुम्ही? 0.5% आरक्षणाचं उपवर्गीकरण झाल्याशिवाय सोडणार नाही. काय तुमची भूमिका? अरे 0.5% जर मिळालं मातंगाला तर ती भरती कशी करायची? नोकर भरती त्याची अंमलबजावणी कशी करायची? मातंगाच्या पदरात तर काय पडणार आहे? प्राध्यापक सुकुमार कांबळे सर, तुम्ही काय मांगाची चेष्टा लावली काय?
0.5% आरक्षणाचं वर्गीकरण केल्याशिवाय सोडणार नाही, ही टाळ्या घेणारं वाक्य टाकून तुम्ही मांगाला काय वाय करायला लागलाय का? आंबूज वाय करायला लागलाय काय? अरे काय मांगाची तुम्ही काय चष्टा आणि थट्टा लावली होय? प्राध्यापक सुकुमार कांबळे, तुम्ही प्राध्यापक आहे, तुम्हाला कळायला हवं हो 0.5%चं वर्गीकरण कसं करता येईल. हे तुमच्यासारख्या प्राध्यापक माणसाला समजू नये. खरंच मातंग समाजाचं फार मोठं हे दुर्दैव आहे. आणि तुम्ही महारावर टीका करता, अरे मी जातीनं बौद्ध होता येत नाही. बरोबर आहे, नाही समर्थनच आहे त्या गोष्टीचं. पण जरी महार हे बदलाच्या प्रक्रियेमध्ये आहेत, महार हे बदलाच्या परिवर्तनाची प्रक्रिया महार समाजामध्ये सुरू आहेत. जरी ते कागदावर नसते, तांत्रिक मुद्दा आहे. कागदावर जर महार असलं, कागदावर कुठल्याही जातीनं बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांच्या कागदावर जर त्या जातीचा उल्लेख असला तर एक तांत्रिक बाब आहे ती. बौद्ध धम्मानं, आंबेडकरवादी विचारानं, बुद्ध आणि धम्माच्या विचारानं वैचारिक आणि मानसिक परिवर्तन होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि मानसिक परिवर्तनाशिवाय कोणालाच बौद्ध होता येत नाही, भले तो कागदावर का बौद्ध असना. काय वैचारिक आणि मानसिक परिवर्तनाशिवाय कोणालाच बौद्ध होता येत नाही. कागदावर बौद्ध आहे आणि जातीचं डपडं वाजवतोय, त्याला म्हणायचं बौद्ध. म्हणून म्हणते कागदावरचा बौद्ध व्यवहाराने माग निघाला. कागदावर बौद्ध आहे आणि मरे लक्ष्मीची जत्रा करतोय, भंडारा होतोय, खंडोबाची वारी करतोय, जागरण गोंधळ करतोय, सत्यनारायण घालतोय. कागदावर महार आहे, कागदावर बौद्ध आहे. आणि इकडं महार बी इकडं देवाधर्माच्या देवारा घरात आहे, याला बौद्ध म्हणायचं? कागदावर बौद्ध असणं हा तांत्रिक गोष्ट आहे हो, पण व्यवहारात, विचारात आणि मानसिकतेत जर परिवर्तन असेल तर ते बौद्ध आहे, लक्षात घ्या. कागदावर जातीचा म्हणजे महार असणं किंवा जातीचा उल्लेख असणं, या आता भाजपची सत्ता आहे आणि सत्तेच्या बळावर कोणताही तर असंविधानिक निर्णय घेऊ शकतात आणि जनतेवरती लादू शकतात. तसाच आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात ते निर्णय त्यांनी घेतलेलाच ना. अरे कागदावरची जात ती कधी कागद फाडता येतो ना, कागद कधीही फाडता येतो. पण तुम्ही कागदावरचा बौद्ध असून व्यवहारात तुम्ही मागच निघाला. हे कसं, ही भूमिका कशी फाडायची तुम्ही सांगा. आणि काय सांगितलंय की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीच्या रेट्यामुळं सारा मातंग समाज हा भाजपकड RSS कड चालला, म्हणून आम्हाला नाईलाजानं ह्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं लढ्याचं नेतृत्व आम्हाला करावं लागलं. हे तुम्ही सांगता आम्ही एकटं पडायला लागलोय. एकटं पडण्याची भीती तुम्हाला वाटायला लागली. प्राध्यापक सुकुमार कांबळे, एकटं कोण पडतं? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्याला एकटं पडण्याची सत्य सांगत असताना, धाडसाची भूमिका आणि सत्य सांगत असताना ज्यांना एकटं पडण्याची भीती वाटती, असे लोक स्वतःबरोबरच समाजाला सुद्धा गुलामगिरी ढकलत असतात. आणि सत्य सांगत असताना ज्याला एकटं पडण्याची भीती मुळीच वाटत नाही, तेच लोक समाजाचे नेते, नेतृत्व आणि महानायक बनत असतात. तुम्ही एकटं पडण्याच्या नादात RSSच्या अजेंड्याच्या पालखीची तुम्ही भोई झाला. आणि आज तुम्ही भाजपचे दलाल, RSSचे दलाल, भाडोत्री आमदार, लोकप्रतिनिधीन, गुलाम नेत्यांच्या रांगेत जाऊन प्राध्यापक सुकुमार कांबळे सारखा माणूस उभा राहायला शोभत नाही हो. हे पाहवत नाही. हे स्वतःला तरी तो पाहू वाटतं का हे बघा. म्हणून जरूर ही भूमिका मांडत असताना जरूर ही सत्य, धाडस आणि सत्य, आरक्षणाच्या उपवर्गीकरणातून मातंग समाजाचा काहीच फायदा नाही. आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळं मातंग समाजाच्या भावी पिढीचं वाटोळ करण्याचा विडा ह्या लोकांनी उचललेला आहे. आणि तोच विडा उचलायला प्राध्यापक सुकुमार कांबळे तुम्ही कशाला गेला? आरक्षणाची उपवर्गीकरणाची मागणी करणारे मातंग समाजाचे नेते मातंग समाजाचं वाटोळ करण्याचा विडा उचललेला आहे. आणि तो विडा प्राध्यापक सुकुमार कांबळे तुम्ही कसा हातात घेतला? जरूर सर्व मी भूमिका मांडत असताना सर्व मातंग समाज माझ्या विरोधात एकटवला असला तरी सत्य मी सोडणार नाही.
सत्य मांडत असताना मी एकटा पडलो तरी हरकत नाही, मला त्याची भीती वाटत नाही. सारा मातंग समाज जर माझ्या विरोधात एकटवला तरी सुद्धा ही सत्य ही वास्तव भूमिका मी मांडत राहणार. कारण मला खात्री आहे की एक दिवस याच भूमिकेनं आंबेडकरवादी विचारानं बुद्ध आणि धम्मानं मातंग समाजामध्ये परिवर्तन करेल आणि बौद्ध झालेल्या मातंग समाजाच्या हातूनच ब्राह्मणवादी RSS आणि भाजपच्या ब्राह्मणवादी संस्कृतीची मूठमाती ही मांगाच्याच हातनं करेल. पण कधी तो मांग बौद्ध करून करेल. तुम्ही कुशाल आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणीचे समर्थन करत जातीचा नेता बनण्याच्या नादात तुम्ही हिंदुत्वाचे वज्रमुठीत हातात धरून बसा. कधी काळी म्हणायचा हिंदुत्वाच्या मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व नाही, ते हिंदुत्व आम्ही चुरगाळून टाकील असं म्हणायचं तुम्ही. आता त्या हिंदुत्वाच्या वज्रमुठीनं तुम्हाला चुरगाळून टाकलं, तुम्ही स्वतःच चुरगाळून गेलेला आहे. कुशाल तुमच्या भूमिका तुम्हाला लखलाभ साहेब इतिहास साक्षी ठेवेल. या इतिहास साक्षी राहील की उद्या मातंग समाजाचं परिवर्तन, आरक्षणाच्या उपवर्गीकरणातून मातंग समाजाचं नुकसान झालं का फायदा झालं हे येणाऱ्या पिढीला कळणार आहे. हो, त्यावेळेला प्राध्यापक सुकुमार कांबळे सर तुमची खोटारडी भूमिका साऱ्या मातंग समाजासमोर उघडी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज माझ्यावरती टीका करणारा मातंग समाज प्रबुद्ध साठे जी बोलत होता ते खरं, इतिहासात त्याची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही.